हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 15 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. सो सर्वांनी या निमित्ताने जे काही व्हिडिओज आपण रोज अपलोड करतो त्याला लाईक करत जा. सो तिळगुळ घ्या, लाईक करा असं आम्ही या ठिकाणी म्हणतो. सो येस, चला बघूया. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो फ्रायडेला ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं इन्साइट्समध्ये, तर एक्झॅक्टली सेम प्राइस ऍक्शन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आपण एक ट्रायंगल पॅटर्न या ठिकाणी डिस्कस करतो, त्याचा फायनली ब्रेकआउट झाला आणि छान जे टार्गेट्स आपण डिफाईन केले ते सर्व टार्गेट्स या ठिकाणी अपसाईड हिट झाले. सो यस, आता हे बघणं फार महत्त्वाचं आहे की पुढे फॉलोअप मिळतोय की नाही या कॅन्डलला. सो जी डेली टाइम फ्रेम छान बुलिश कॅन्डल या ठिकाणी अनफोल्ड किंवा प्रिंट झाली, तर याला एक फॉलोअप आपल्याला हवा आहे. जर फॉलोअप मिळाला तर छान टार्गेट्स अजून अपसाईड आपण एक्सपेक्ट करू शकतो. बट हां, थोडंसं कॉशियस राहावं लागेल, बिकॉज ज्या प्रकारे निफ्टी थोडंसं आपण म्हणू शकतो आउट परफॉर्म करते, त्या तुलनेत बँक निफ्टी जी आहे ती थोडंसं त्याचं पार्टिसिपेशन किंवा इन्व्हॉल्वमेंट कमी दिसते. कारण ऑलरेडी निफ्टी ऑल टाइम हाय बनवते किंवा छान रॅली आपण निफ्टीमध्ये बघितली, बट बँक निफ्टीमध्ये त्या तुलनेत काही मोमेंटम नव्हता. बट आता मे बी आज उद्या परवा बँक निफ्टी थोडंसं टेक ओव्हर करेल की आय डोंट नो. बट येस, लक्ष ठेवायचं. बट हां, जर असं झालं तर छान टार्गेट दोन्ही इंडायसेसमध्ये आपल्याला वरच्या दिशेत मिळू शकतात. बट येस, निफ्टी इज ऑलरेडी आउट परफॉर्मिंग, असं हे नाकारता येऊ शकत नाही. सो थोडंसं कॉशियस राहायचं. जर फॉलोअप मिळाला तर डेफिनेटली वरच्या दिशेत टार्गेट आपल्याला मिळतील. आता त्या अजून एक गोष्ट, फ्रायडेला आपला सीपीआय डेटा या ठिकाणी येणार होता, इन्फ्लेशन रेट येणार होता. सो इन्फ्लेशन रेट जे आहे तो आलाय, प्रिव्हियस जो होता 5.55%, 5.55% होता, आणि आता जो आलाय तो 5.69%, 5.69%. सो काही प्रमाणात, थोडंसं प्रमाणात इन्फ्लेशन जे आहे ते वाढलंय इंडियामध्ये मागच्या 4 महिन्यांच्या तुलनेत, असं या ठिकाणी त्या रिपोर्टमध्ये रिलीज झालंय. सो या न्यूजचा काय इम्पॅक्ट होतोय आज मार्केटवर ते पण बघावं लागेल. बट फारसा इम्पॅक्ट होणार नाही मे बी, कारण ज्या प्रकारे आता सध्या इंडायसेस आणि जे की मार्केट आउट परफॉर्म करते आपलं, इवन युएस मार्केटच्या तुलनेत सुद्धा. सो मे बी ही न्यूज जी आहे थोडीशी फॅक्टर इन होऊ शकते, कारण आपण युएस मार्केट्समध्ये त्याच दिवशी बघितलं की युएसचा सुद्धा सीपीआय डेटा जे आहे, इन्फ्लेशन वाढलंय तिथे सुद्धा, पण तरी सुद्धा त्या मार्केट्सने रिॲक्ट नाही केलंय. तसंच आपलं मार्केट सुद्धा मे बी या ठिकाणी करू शकतो. सो फ्रायडेला युएस मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ट्रेड करते. S&P असेल, डाव जोन्स असेल, त्यानंतर नॅसडॅक असेल, थोडंसं फ्लॅटच ट्रेड करत होते. आणि जर आपण काही गोष्टी बघितल्या, जसं डॉलर इंडेक्स बघितलं फ्लॅट ट्रेड करताय, US 10 year बॉन्ड बघितलं रिट्रेस करताय, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे, ब्रेंट क्रूड बघा फ्लॅट ट्रेड करताय, हे सर्व पॉझिटिव्ह आहे सध्या मार्केटसाठी. आता थोडंसं व्होलॅटिलिटी बद्दल जर बोललो आपण, इंडिया वीक सध्या 13च्या आसपास, 13च्या आसपास ट्रेड करताय. हे पुढे जाऊन थोडंसं वाढू शकतं, प्राईसमुळे नाही, बट आपलं बजेट जवळ येतं. 1 इंडियाचं बजेट असतं, तर बजेटच्या पूर्वी किंवा बजेटपर्यंत व्होलॅटिलिटी भयंकर वाढते मार्केटमध्ये. सो हा एक इव्हेंट आहे आणि इव्हेंटच्या वेळी डेफिनेटली जी आहे व्होलॅटिलिटी इन्क्रीज होते. आता व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे होणार काय, जे प्रीमियम्स तुम्ही आत्ता बघताय किंवा जे ऑप्शन्सचे प्रीमियम्स आहेत, किमती आहेत, त्या वाढणार आहेत. ते तुम्हाला महाग मिळतील ते ऑप्शन्स. ओके, जसं जसं बजेट जवळ येईल तर त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की ऑप्शन जे आहे ते ॲट द मनी ऑप्शन्स, मी सध्या सपोज 100 रुपयांना बाय करतो, तोच ऑप्शन उद्या मला 150 रुपयांना मिळणार आहे. सो ही व्होलॅटिलिटी या ठिकाणी मार्केटमध्ये वाढणार आहे आणि याचा फायदा थोडंसं आपल्याला करता आला पाहिजे. जर तुमच्याकडे व्यवस्थित स्किल अँड नॉलेज असेल तर याचा फायदा आपल्याला करता येऊ शकतो. ॲज अ ऑप्शन सेलर एक छान ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी सध्या जनरेट होणार आहे. ओके, दुसरी गोष्ट, गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते जवळपास 22,047 या लेवलच्या आसपास, जे आपल्याला जवळपास 70 पॉईंटचा गॅपअप आज सजेस्ट करताय. तर चला बघूया, जर आपण गॅपअप ओपन जर झालो आज किंवा गॅपअप ओपन जर केलं निफ्टीने, तर कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि आज आपण इंट्राडेसाठी कशा प्रकारे या ठिकाणी प्लॅन करू शकतो. सो यस, एक ट्रायंगल पॅटर्न आपण डिस्कस करत होतो. तुम्ही बघू शकता हा एक ट्रायंगल होता आणि जर इथे ब्रेकआउट, ही ट्रेंडलाईन आपण डिस्कस करत होतो गेल्या काही दिवसांपासून, फायनली याचा ब्रेकआउट झाला आणि जे टार्गेट आपण सेट केले होते 21,800 आणि 21,850, तर दोन्ही टार्गेट या ठिकाणी मस्त स्विफ्टली या ठिकाणी आपल्याला मिळालेत आणि छान प्रॉफिट्स मे बी तुम्ही केले असतील. आता पुढे त्याहूनही अजून निफ्टी 21,922 ऑलमोस्ट हाय केलाय निफ्टीने, तर छान पोटेन्शियल सध्या निफ्टीमध्ये दिसतं आणि बुल रॅली या ठिकाणी सुरू आहे. तर बैठी गंगा में हात दो लेना आहे सबको. ओके, सो यस, आता हे टार्गेट्स अजून कुठपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो आपण वरच्या दिशेत, किंवा काय प्राइस ऍक्शन मे बी प्रोबॅबिलिटीज काय, तर ते आपण डिस्कस करूया. तर बघा, जर वरच्या दिशेत टार्गेट जर आपण बघायचं झालं तर मला
जे लेवल्स तुम्हाला परफेक्ट जर ड्रॉ करून द्यायचे असतील तर पहिलं टार्गेट ऑलरेडी मिळालं 21,866 हे पहिलं टार्गेट होतं, हे ऑलरेडी मिळालंय. आता दुसरं जे टार्गेट असणार आहे ते सर्वांनी मार्क करा. ते टार्गेट असणार आहे 22,036. ओके, 22,036 हे टार्गेट या ठिकाणी तुमचं असू शकतं. तर यानंतर मग प्राइस ऍक्शन कशी तुम्हाला बघायला मिळू शकतं तर ते नीट बघा सर्वांनी. सो आज जर आपण गॅप अप ओपन झालो, मे बी 50-60 पॉईंट्सने गॅप अप ओपन झालो, सो 900च्या आसपास प्राइस क्लोज झाली होती. सो 950च्या आसपास आपण जर ओपन झालो तर प्राइस मे बी थोडंसं इथे रिट्रेस करू शकते. एक आपण म्हणू शकतो की या लेवलपासून तुम्ही फिब रिट्रेसमेंट लावायची. एक 23%, 38% प्राइस थोडंसं रिट्रेस करून मग प्राइस परत सेकंड हाफमध्ये अप्रोच करू शकते आणि मे बी तुम्हाला 22,036 हे टार्गेट या ठिकाणी आज मिळू शकतं. ओके, जर बँक निफ्टीने पण थोडीशी साथ दिली तर आणि मिड कॅप निफ्टीची आज एक्सपायरी, तर दोन्ही इंडायसेसने जर थोडंसं इथे इन्व्हॉल्वमेंट असली किंवा साथ दिली तर डेफिनेटली निफ्टी हे टार्गेट आज अचीव्ह करू शकते 22,036. ओके, आणि मोठा, खूप जास्त मोठा जर अग्रेसिव्ह गॅपअप जर झाला, 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप झाला तर सरळ तुम्हाला हे टार्गेट या ठिकाणी मिळू शकतं आणि मग प्राइस इथे थोडंसं रिट्रेस करू शकते किंवा प्रॉफिट बुकिंग आपण बघू शकतो. सो आपल्याला पार्टिसिपेट कसं करायचं आहे, पहिली कॅन्डल बघायची आहे आपल्याला. मी अजून थोडंसं छोट्या टाइम फ्रेमवर जातो जेणेकरून मला व्यवस्थित सांगता येईल. सो आपण जर 5 मिनिट्सवर आता इथे प्राइस बघतोय, सपोज जर प्राइस इथे गॅप अप ओपन झाली तर पहिली जी कॅन्डल आहे ती बघायची आहे तुम्हाला की काय करते. सो पहिल्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर ट्रेड करू नका. सो कारण हा जो आपण ट्रेंडच्या विरुद्ध दिशेत हा ट्रेड असणार आहे. सो जर पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर येऊ द्या प्राइसला खाली. सो प्राइस जेवढं खाली येईल आणि या लेवलच्या आसपास येऊन जर प्राइसने तुम्हाला काय दिलंय की एक परत थोडंसं रिव्हर्सल इंडिकेट करते असं काही, तर इथे तुम्ही परत हा ट्रेड घ्या आणि तुमचं टार्गेट असेल जवळपास 22,036 हे तुमचं या ठिकाणी अपसाइड टार्गेट असेल. हा, बट जर इथे कॅन्डल आहे फर्स्ट कॅन्डल 5 मिनिटची, तिचं जर हाय ब्रेक होतं तर इथे तुम्ही थोडंसं एक स्कॅल्प ट्रेड किंवा छोटा ट्रेड घेऊ शकता पटकन. तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो या कॅन्डलच्या लोला असेल तुमचा स्टॉप लॉस, आणि तुमचे जे टार्गेट असेल ते 22,036 हे किंवा 22,030 या अराउंड तुम्हाला एक छान टार्गेट मिळू शकतो किंवा 22,050 पण या ठिकाणी मिळू शकतं. आता अपसाइडच्या पॉसिबिलिटीज जास्त का आहेत किंवा मी असं का म्हणते की जी पण डीप येईल ती तुम्ही बाय करा. ओके, हे का बोलतोय कारण जो डेटा तसा आहे सध्या, जर डेटा बघितला तर पीसीआर ऑलरेडी 1.1 आहे. आपण बघू शकतो पुट मध्ये हेवी बिल्डअप आहे, कॉल मध्ये जर बिल्डअप डिरेक्टली 22,000 ला आहे आणि त्यानंतर आज जर गॅप ओपन झाला तर हा डेटा सुद्धा कव्हर होऊ शकतो. तो तर सो एक स्विफ्ट एक छान मुवमेंट आपल्याला टुवर्ड्स 22,000च्या दिशेत या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. ओके, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये एक रेजिस्टन्स बनलाय सध्या जो आहे 48,000. हा एक छान रेजिस्टन्स आहे सध्या बँक निफ्टीमध्ये. सो बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं जर हा हाय जर कधी ब्रेक होतोय 47,860, 47,860 किंवा 47,900, हा हाय जर कधी ब्रेक झाला तर लक्षात घ्या की एवढा छान मोमेंटम तुम्हाला बँक निफ्टीमध्ये स्विफ्टली म्हणजे तुम्हाला बघता बघता बँक निफ्टी 48,400 पर्यंत किंवा 500 पर्यंत या ठिकाणी येऊन जाईल सरळ, तुम्हाला कळणार पण नाही. सो बँक निफ्टीला अंडर एस्टिमेट नाही करायचं. सो यस, जर हे थोडंसं शांत आहे निफ्टीच्या तुलनेत, बट जर कधी बँक निफ्टीने ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये 48,500 असं येणार. ओके, सो तुम्ही बघत राहा. सो यावरती पण लक्ष ठेवा. बट हा बस जर या बँक निफ्टी हे जर पार करू शकली नाही तर यस, मग आपल्याला या ठिकाणी थोडंसं साईडवेजच प्राइस ऍक्शन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके, सो आता मला काही, आज मंडे आहे तसं पण, सो काही येणाऱ्या दिवसांसाठी पण थोडंसं मार्केट तुमचं डिस्कस करायचं आहे. तर लक्षात घ्या निफ्टी आपण वर जाताना बघणार आहोत. सो यामध्ये थोडंसं शॉर्ट टर्म आपण पार्टिसिपेट करू शकतो. बट लक्षात घ्या जसं निफ्टी 22,000 वगैरे येईल तर निफ्टी जे इथे येणार आहे परत थोडंसं 22,000 क्रॉस करेल. बट यानंतर जे आहे सर्व बँक निफ्टी असेल निफ्टी असेल यांना थोडंसं करेक्ट या ठिकाणी करायचं आहे. सो करेक्शनसाठी सावध राहा. आणि ते करेक्शन जे येणार आहे, मी मागे पण तुमच्याशी बोललो होतो, तर ते असं करेक्शन येणार की मे बी जसं पॉसिबिलिटीज मला वाटते तर करेक्शन एकदम, मी शार्प करेक्शन एक्सपेक्ट करत नाहीये. मार्केट एकदम खाली येईल तर मी एक्सपेक्ट करतोय खूप टाइमपास मार्केटमध्ये, खूप भयंकर टाइमपास, भयंकर व्होलॅटिलिटी, एवढी व्होलॅटिलिटी की जेवढे पैसे तुम्ही या सगळ्या ठिकाणी कमवलेत आतापर्यंत सगळे पैसे इथे या ठिकाणी जाण्याचे चान्सेस असतील. अशा प्रकारची व्होलॅटिलिटी म्हणजे मार्केट तुम्हाला आज समजतंय की वर चाललंय आणि उद्या मार्केट गॅप डाऊन होईल, मार्केट तुम्हाला वाटतंय खाली चाललंय आणि मार्केट वर जाईल. सो अशा प्रकारची जी व्होलॅटिलिटी आहे ती येणाऱ्या दिवसांमध्ये येणार आहे आणि हे शब्द माझे लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ रिटेल ट्रेडर्स या ठिकाणी ट्रॅप होणार आहेत. सो
हे मी असंच बोलत नाहीये, काहीतरी अभ्यास आहे त्यामागे. सो यस, थोडंसं तुम्हाला मी का तुमच्याशी हे डिस्कस करतोय की तुम्ही त्या गोष्टींसाठी तयारीत राहावं, प्रिपेअर्ड राहावं, जसं आम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड आहेत. बट हा, असं आहे का मग व्होलॅटिलिटी आहे तर सर्वांचेच पैसे जातील? नाही. जर तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड असलात तर व्होलॅटिलिटीसाठी पण काही ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज असतात. तर आजकाल लोकांना माहिती काय आहे की ऑप्शन्स म्हणजे फक्त बाय करायचे, तर असं नसतं. ऑप्शन्स सेलिंग पण आपण करू शकतो आणि ते जास्त फायदेशीर ठरतं अशा व्होलॅटिलिटीमध्ये. सो खूप जास्त फायदा होतो ज्यावेळी प्राइस टाइमपास करते. सो यस, ऑप्शन सेलरचे दिवस येणारे इनडायरेक्टली मी असं म्हणू शकतो. ओके. सो यस, सर्व लेवल्स अशा प्रकारे तुम्ही चार्टवरती ड्रॉ करा, त्यानुसार प्लॅन करा आणि प्लॅननुसारच ट्रेड करा. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला ट्रेड करायचे आहे. जास्त आउट ऑफ द मनी स्ट्राईक सोबत ट्रेड नका करू. ॲट द मनी इन द मनी स्ट्राईक सोबतच ट्रेड करा अँड एन्जॉय युअर ट्रेडिंग सेशन. परत एक वेळा संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.